विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 4 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर यावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा. ट्रान्सफॉर्मर हे एक टिंबटिंब साधन आहे. तर ट्रान्सफॉर्मर हे उत्तर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक. दुसरं आहे टिंबटिंबमध्ये आयर्न लॉसेस असतात. उत्तर आहे कोअर. टिंबटिंब म्हणजे आउटपुट व इनपुट यांचे गुणोत्तर होय. उत्तर आहे इफिशियन्सी. करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कमी क्षमतेच्या ॲमीटरच्या साहाय्याने टिंबटिंब करंट मोजण्यासाठी करतात. तर जास्त करंट मोजण्यासाठी करतात. योग्य जोड्या लावा. ॲटो ट्रान्सफॉर्मर, एक वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर ऑइल, इन्सुलेटिंग मटेरियल, बुकॉल्स रिले, संरक्षणाचे साधन, के इज ग्रेटर दॅन 1 दॅट इज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. पुढे चूक की बरोबर ते सांगा आणि चुकीचे वाक्य असेल ते दुरुस्त करा. कॉन्झर्वेटरचा उपयोग टँकमधील ऑइलच्या लेवलची देखभाल करण्यासाठी होतो. बरोबर. सिलिका जेल आर्द्रता खेचते. बरोबर. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा उपयोग ॲमीटरच्या साहाय्याने हाय व्होल्टेज मोजण्यासाठी करतात. हे विधान चूक आहे. तर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा उपयोग व्होल्टमीटरच्या साहाय्याने हाय व्होल्टेज मोजण्यासाठी करतात. रेडिएटरचा उपयोग ट्रान्सफॉर्मरचा देखावा सुधारण्यासाठी करतात. तर हे विधान चूक आहे. असं पाहिजे, रेडिएटरचा उपयोग ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी करतात. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा 3 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. खालीलपैकी 4 सोडवा किंवा 3 सोडवा असं. पहिला प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, वर्णन करा. ट्रान्सफॉर्मर म्हणजे जे यंत्र कमी दाबाचे रूपांतर जास्त दाबामध्ये किंवा जास्त दाबाचं रूपांतर कमी दाबामध्ये, तसेच जास्त करंटचे रूपांतर कमी करंटमध्ये किंवा कमी करंटचे रूपांतर जास्त करंटमध्ये करते, त्याला ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. पण हे करीत असताना ट्रान्सफॉर्मरच्या फ्रिक्वेन्सी आणि पॉवरमध्ये बदल करत नाही. तर अशा प्रकारे हा ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मर हा फक्त AC सप्लायवर कार्य करतो. ट्रान्सफॉर्मर हा स्थिर साधन आहे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे विविध भाग सांगा. कोणत्याही 2 भागांची माहिती लिहा. तर ट्रान्सफॉर्मरचे विविध भाग आपण मागच्या वेळेला पाहिलेले आहेत. ते ट्रान्सफॉर्मरचे भाग पान नंबर 34 दिलेले आहेत. ते सर्व भाग खालीलप्रमाणे आहेत. तर ट्रान्सफॉर्मरचे सर्व भाग जे आहेत ते सर्व भाग या ठिकाणी आहेत. हे पहा. तर या ठिकाणी पहिला भाग जो आहे कोअर, दुसरा भाग आहे वाइंडिंग, तिसरा भाग आहे टर्मिनल आणि बुशिंग, चौथा भाग आहे टँक, पाचवा भाग आहे कॉन्झर्वेटर, 6वा भाग आहे ब्रीदर, 7वा भाग आहे ट्रान्सफॉर्मर ऑइल, 8वा भाग आहे एक्सप्लोजन व्हेंट, 9वा भाग आहे बुकॉल्स रिले, 10वा भाग आहे रेडिएटर, 11वा भाग आहे थर्मामीटर, 12वा भाग आहे ऑइल फिल्टर प्लग आणि 13वा भाग आहे लेवल इंडिकेटर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे वेगवेगळे भाग आहेत. आपण सर्व भाग जे आहेत ते सर्व भाग वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. तर यापैकी कोणत्याही 2 भागाची माहिती जी आहे तर ती माहिती लिहा. तर पहिला भाग आहे कोअर. कोअरचा मुख्य उद्देश म्हणजे वाइंडिंगला आधार देणे व चुंबकीय मंडळ पूर्ण करणे होय. कोअर हाय सिलिकॉन स्टीलपासून बनवतात. सिलिकॉनमुळे प्रामुख्याने हिस्टॅरेसिस लॉस कमी होतात. लॅमिनेटेड कोअरमुळे एडी करंट लॉसेस कमी होतात. लॅमिनेशन हे वॉर्निश किंवा इम्प्रिग्नेटेड पेपर किंवा इनॅमल लावून इन्सुलेट केले जातात. प्रत्येक लॅमिनेशनची जाडी 0.35 ते 0.5 mm दरम्यान असते. लॅमिनेशन करताना त्यांच्यामध्ये एअर गॅप राहणार नाही
याची काळजी घेतली पाहिजे. दुसरं आहे वाइंडिंग. वाइंडिंग ही कोअरवरती केलेली असते. इन्सुलेटेड कॉपर कंडक्टरपासून वाइंडिंग वायर करतात. सप्लायला जोडलेल्या वाइंडिंगला प्रायमरी वाइंडिंग व लोडला जोडलेल्या वाइंडिंगला सेकंडरी वाइंडिंग असे म्हणतात. अशा दोन भागांची माहिती आपल्याला लिहावयाची आहे. पुढचा प्रश्न जो आहे तर तो आपण बघूया. ट्रान्सफॉर्मरच्या कूलिंग सिस्टमवरून त्यांचे वर्गीकरण करा. तर ट्रान्सफॉर्मरचे विविध प्रकार आपण मागच्या वेळेला आपण पाहिलेले आहेत. तर कूलिंगवरून प्रकार जे आहेत तर 4 प्रकार पडतात. कूलिंगवरून पान नंबर 37वर दिलेले आहे. कूलिंगवरून ट्रान्सफॉर्मरचे पडणारे प्रकार तर ते खालीलप्रमाणे आहेत. एक म्हणजे नॅचरली कूल्ड ट्रान्सफॉर्मर. जे ट्रान्सफॉर्मर नॅचरली हवेच्या साहाय्यानं कूल केले जातात त्याला नॅचरली कूल्ड ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. दुसरं आहे ऑइल कूल्ड. जे ट्रान्सफॉर्मर ऑइलच्या साहाय्यानं कूल केले जातात त्यांना ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. जे ट्रान्सफॉर्मर ऑइलच्या साहाय्यानं कूल केले जातात त्यांना ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तसेच जे ट्रान्सफॉर्मर एअर ब्लास्ट कूल्ड केले जातात त्यांना एअर ब्लास्ट कूल्ड असे म्हणतात. आणि जे ट्रान्सफॉर्मर पाण्याच्या साहाय्यानं कूल्ड केले जातात त्यांना वॉटर कूल्ड ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तर अशा प्रकारे कूलिंग सिस्टमवरून ट्रान्सफॉर्मरचे हे प्रकार पडलेले आहेत. आता यापुढील प्रश्न जो आहे तो आपण बघूया. टिपा लिहा करंट ट्रान्सफॉर्मर. तर करंट ट्रान्सफॉर्मर जो आहे तर तो आपण पाहूया. करंट ट्रान्सफॉर्मरला इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. करंट ट्रान्सफॉर्मरला इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तर करंट ट्रान्सफॉर्मरची आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हा आहे करंट ट्रान्सफॉर्मर. त्याचा डायग्रॅम दिलेला आहे 4.11मध्ये. तर त्याची माहिती खालीलप्रमाणे. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये हाय व्होल्टेज लाईनमधील जास्त करंट मोजण्यासाठी कमी क्षमतेचा ॲमीटर 5 अँपिअरपर्यंतचा जोडलेला असतो. करंट ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीमध्ये कमी वेड्याची वाइंडिंग असते. काही वेळा एकच वेढा असतो. यामधून मोजावयाचा करंट वाहत असल्यामुळे जाड असतो. या ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीमध्ये जास्त वेड्यांचे वाइंडिंग असून रेशिओ प्रमाणात कमी केलेला करंट यामधील जोडलेल्या ॲमीटरमध्ये दाखवला जातो. ॲमीटरची स्केल ट्रान्सफॉर्मरच्या रेशिओ प्रमाणात विभागलेली असते. करंट ट्रान्सफॉर्मर वापरताना खालील काळजी घ्यावी लागते. सेकंडरी वाइंडिंग ओपन ठेवू नये कारण त्यामध्ये हाय व्होल्टेज तयार होऊन कोअर तसेच वाइंडिंग जळणे शक्यता असते. 2. सुरक्षिततेसाठी या ट्रान्सफॉर्मरला अर्थिंग करणे गरजेचे आहे. 3. सेकंडरीकडील ॲमीटर काढल्यानंतर ती शॉर्ट करावी. पुढचा आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. या ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने उच्च दाब किंवा हाय व्होल्टेज मोजले जाते. त्यास पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी वाइंडिंग पातळ तारेचे व अधिक वेढे घेतलेले असते आणि सेकंडरी वाइंडिंग कमी वेड्यांचे असते. त्यामुळे हा एक प्रकारचा स्टेपडाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. याचे प्रायमरी वाइंडिंग सप्लायला जोडलेले असते व सेकंडरी वाइंडिंगला व्होल्टमीटर जोडलेले असते. प्रायमरी वाइंडिंग सप्लायला जोडले असता त्यामध्ये करंट वाहू लागतो. त्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतात आणि हे मॅग्नेटिक फ्लक्स सेकंडरी वाइंडिंगला देतात. त्यामुळे सेकंडरीमध्ये व्होल्टेज तयार होते. हे व्होल्टेज सेकंडरीच्या व्होल्टमीटरवर दर्शवले जाते. संरक्षणासाठी सेकंडरी बाजू अर्थ केलेली असते. व्होल्टमीटरची स्केल ट्रान्सफॉर्मरच्या रेशिओच्या प्रमाणात विभागली जाते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण करंट आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची माहिती बघितलेली आहे. आता आपण बघूया पॉवर ट्रान्सफॉर्मर. तर पॉवर ट्रान्सफॉर्मरची जी माहिती आहे
तर ती पान क्रमांक 46 वर दिलेली आहे, ते आपण बघूया. पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचा उपयोग विद्युत वहन व वितरणासाठी करतात. तयार झालेले व्होल्टेज दूरच्या अंतरणासाठी पुरेसे नसते, त्यामुळे ते वाढवावे लागते. व्होल्टेज वाढवण्यासाठी स्टेपअप ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करतात. व्होल्टेज वाढवण्यासाठी स्टेपअप ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करतात. व्होल्टेज वाढवण्यासाठी स्टेपअप ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करतात. सबस्टेशनच्या ठिकाणी पुन्हा वाढवलेले व्होल्टेज कमी करून याप्रमाणे ग्राहकाची मागणी आहे त्याप्रमाणे वितरण करण्यात येते. व्होल्टेज कमी करण्यासाठी पोलवरच्या स्टेपडाऊन ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करतात. जो ट्रान्सफॉर्मर जनरेटिंग स्टेशन व डिस्ट्रीब्युशन सर्किट यामध्ये जोडलेला असतो त्याला पॉवर ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग सर्वसाधारणपणे 500 kVA आणि त्यापुढे असते. ट्रान्सफॉर्मरचा प्रकार व रेटिंग गरजेनुसार निवडतात. पॉवर ट्रान्सफॉर्मर हे सिंगल फेज व 3 फेजसाठी उपयोगात येतात. पुढचा आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हाय व्होल्टेजचे म्हणजे 11 kVचे रूपांतर घरगुती वापरावयाच्या व्होल्टेज एवढेच केले जाते. सिंगल फेज व 3 फेज ड्राय किंवा ऑइल्ड इमर्स्ड ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग 10 kVच्या दरम्यान असते व ते 11 kV पर्यंतच्या क्षमतेपर्यंत बनवतात. भारतामध्ये या घरगुती वापरासाठी वीज ही 230 वोल्ट व 50 हर्ट्ज सिंगल फेज वापरली जाते. तसेच उद्योग व लहान इंडस्ट्रीसाठी 440 वोल्ट 50 हर्ट्ज म्हणजे 3 फेज वापरली जाते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपण बघितला. आता प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरचे पर्सेंटेज रेग्युलेशन कशा प्रकारे काढले जाते. तर पर्सेंटेज रेग्युलेशन जे आहे यावरची उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. तर ते रेग्युलेशन कशा प्रकारे काढायचं तर हे बघा. रेग्युलेशन कसं काढायचं. ट्रान्सफॉर्मरला कायम प्रायमरी व्होल्टेज दिले असता सेकंडरी व्होल्टेजच्या या ठिकाणी रेग्युलेशन दिलेलं आहे बघा. इथं सूत्र दिलेलं आहे रेग्युलेशन. ट्रान्सफॉर्मरला कायम प्रायमरी व्होल्टेज दिले असता सेकंडरी व्होल्टेज नो लोड व फुल लोड दिले असता सेकंडरी व्होल्टेजच्या नो लोड व फुल व्होल्टेजमधील फरक व नो व्होल्टेज यातील गुणोत्तर म्हणजे पर्सेंटेज रेग्युलेशन होय. पर्सेंटेज रेग्युलेशन बरोबर पर्सेंटेज आर बरोबर V0 वजा V1 किंवा VL भागिले V0. तर अशा प्रकारे या ठिकाणी पर्सेंटेज रेग्युलेशन या प्रकारे काढायचं. टिपाल्या लहान ट्रान्सफॉर्मरचे रिवाइंडिंग. तर बघा लहान ट्रान्सफॉर्मरचं रिवाइंडिंग कसं करतात. पान नंबर 47 वर दिलेला आहे. तर या ठिकाणी लहान ट्रान्सफॉर्मरचं रिवाइंडिंग या ठिकाणी दाखवलेलं आहे कशा प्रकारे करतात. ओव्हरलोडिंग किंवा इतर कारणामुळे ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग जळतात. या जळालेल्या कॉइल्स काढून त्या जागी नवीन कॉइल्स बसवतात. कंट्रोल सर्किट किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये वापरल्या जाणाऱ्या लहान ट्रान्सफॉर्मरची रिवाइंडिंगची कृती खालीलप्रमाणे आहे. 1. रिवाइंडिंग करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर खोलावा. 2. ट्रान्सफॉर्मरमधील प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग बाजूला कराव्यात. 3. जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या सर्व नोंदी घ्याव्यात. 4. प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंगच्या सर्व नोंदी घ्याव्यात. 5. जुन्या ट्रान्सफॉर्मरच्या बॉबिनच्या मापाप्रमाणे नवीन बॉबिन बनवावी. 6. ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगसाठी बॉबिन वाइंडिंग मशीनला बसवावे. 7. जुन्या नोंदी केल्याप्रमाणे प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग गुंडाळावी. त्यामधील गेज नंबर, वेड्यांची संख्या, कॉइलचे वजन व आकार यामध्ये बदल करू नये. प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंगमध्ये योग्य ते इन्सुलेशन वापरावे. 9. ट्रान्सफॉर्मरच्या बॉबिनमध्ये आणि आकाराच्या लॅमिनेशन वापराव्यात. 10. लीड वायरला सोल्डर करावे. 11.
ट्रान्सफॉर्मरच्या वर सर्व टेस्ट घ्याव्यात. 12वा, ट्रान्सफॉर्मरवर वार्निश लावावे. गरज असेल तर वाळवण्यासाठी ओव्हन वापरावा किंवा लॅम्पच्या साहाय्याने कोरडं करावे. त्यानंतर इन्सुलेशन व योग्य आउटपुटसाठी ट्रान्सफॉर्मरची टेस्ट घ्यावी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपण बघितला. आता बघूया आपण फरक स्पष्ट करा. सेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. तर या ठिकाणी बघा फरक स्पष्ट करा आपण दिलेला आहे, लिहून दिलेला आहे. त्याचबरोबर ट्युटोरियललासुद्धा तुमचा प्रश्न आपण घेतलेला आहे. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. तर पहिलं बघा कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये पहिला पॉईंट आहे कोअर भोवती वाइंडिंग असते. सेल टाईपमध्ये वाइंडिंग भोवती कोअर असते. 2, एकच मॅग्नेटिक पाथ असतो. दुसरा 2 मॅग्नेटिक पाथ असतात. तिसरा लिकेज फ्लक्स कमी असते. सेलमध्ये लिकेज फ्लक्स जास्त असते. 4, कमी आउटपुटसाठी उपयुक्त आहे कोर टाईप आणि सेल टाईप जास्त आउटपुटसाठी उपयुक्त आहे. त्यानंतर 5, हाय व्होल्टेजसाठी उपयुक्त आहे. सेल टाईपमध्ये कमी व्होल्टेजसाठी उपयुक्त आहे. 6, कूलिंग कोर टाईपमध्ये कूलिंग परिणामकारक होते. सेल टाईपमध्ये कूलिंग कमी परिणामकारक होते. कोर टाईपमध्ये दुरुस्ती सोपी आहे. सेल टाईपमध्ये दुरुस्ती अवघड आहे. कोर टाईपमध्ये वजन कमी, सेल टाईपमध्ये वजन जास्त. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा या ठिकाणी फरक दिलेला आहे. त्यानंतर खालील उदाहरणे सोडवा. ही उदाहरणे आपण सोडवलेलं आहे, वहीमध्ये आपण सोडवलेली आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो चौथं जे प्रकरण आहे ट्रान्सफॉर्मर यावरील आपण सर्व स्वाध्याय सोडवलेला आहे. वहीमध्ये हे सर्व प्रकरण लिहून काढावे आणि स्वाध्याय सोडवायचा आहे. काही शंका असल्यास फोन करायचा आहे किंवा आपला ऑफलाईन तास चालू असतो, ऑफलाईन तासामध्ये विचारायचं आहे. आता आपण या ठिकाणी थांबतो आहे.